Hello students, this is our second problem of absorption. I already sent you the problem and solution today only. आहेत का sir? So first I will read the problem and then we will solve. So A Limited company was formed to acquire the business of X. The latest balance sheet at the acquisition date was as follows. The liability side balance sheet. Capital 2 lakh, bills payable 50,000, bank overdraft 20,000. Then asset side machinery 1 lakh, furniture 10,000. थोडंसं ब्लर आलं आहे, मी जे सांगते ते लिहून घ्या व्यवस्थित. फर्निचर 10,000, स्टॉक 80,000, बिल्स रिसिवेबल 75,000, पेटंट्स 3,000, कॅश 2,000 and total of balance sheet is 2,70,000. Now the adjustment. The assets and liabilities were taken over subject to the revaluation of machinery rupees 85,000. बघा ॲडजस्टमेंट सांगितले की मशिनरी काय आहे 85,000ला घ्यायची आहे 1 लाखची. फर्निचर रुपीज 7,000, फर्निचर आहे 10,000चं, ते केवढ्याला घेणार आहे 7,000ला. पेटंट्स रुपीज 2,000, पेटंट्स आहेत 3,000चे, ती रिव्हॅल्युएशन कितीला घेणार आहे 2,000. गुडविल रुपीज 5,500, गुडविल इज नॉट एक्झिस्टेड इन ओल्ड बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये गुडविल नाही, पण गुडविलची व्हॅल्युएशन किती केलेलं आहे 5,500. द कंपनी अल्सो ॲग्रीड टू बिअर द रिअलायझेशन एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 500. कंपनी रिअलायझेशनचे एक्सपेन्सेस बिअर करणार आहे. नेक्स्ट पॅरा. डिटरमाइन द परचेस कन्सिडरेशन अँड शो द ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी. Assuming that the purchase consideration was also सह्या शिक्की तुम्ही मला आणून द्या देशपांडे सरांची सह्या शिक्का झुरंगेंकडनं गोल शिक्का. Determine the purchase consideration and show the opening journal entries in the books of the company, assuming that the consideration was to be satisfied as 86,500 in equity shares of rupees 10 each. आता पी सी कसा डिस्चार्ज करणार आहेत तर इक्विटी शेअर्स 10 रुपयाप्रमाणे देणार आहेत. म्हणजे 86,500 म्हणजे शेअर्स किती असतील 8,650 शेअर्स ऑफ रुपीज. हां तर काय आहे की 8,650 शेअर्स 10 रुपयाप्रमाणे आपल्याला द्यायचे आहेत आणि राहिलेले रुपीज 500 इन कॅश 500 रुपये कॅश देणार आहोत. अँड बॅलन्स इन 7% डिबेंचर्स. आणि जे काही परचेस कन्सिडरेशनचा बॅलन्स राहील तो बॅलन्स 7% डिबेंचर्समध्ये द्यायचा आहे. समजलं. पी सी कसा द्यायचा आहे 86,500 रुपयाचे शेअर्स द्यायचे आहेत, 500 रुपयाची कॅश द्यायची आहे आणि राहिलेले 7% डिबेंचर्स द्यायचे. आता आपण काय काय द्यायचं आहे आणि कसं कसं पी सी कॅल्क्युलेट करायचं ते पाहायचं आहे. सोपा प्रॉब्लेम घेतला आहे, फक्त पी सी आणि न्यू कंपनीमध्ये जर्नल एंट्रीज एवढाच प्रॉब्लेम लिमिटेड आहे. छोटा प्रॉब्लेम आहे, सोपा प्रॉब्लेम आहे. आता आपण काय करूया, वी हॅव टू कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन फर्स्ट. आता ॲडजस्टमेंटमध्ये ज्या काही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत या व्हॅल्यूज आपण घेणार आहोत. याच्यामध्ये मशिनरी बघा वरती आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. मशिनरी केवढ्याला घेतली 85,000, फर्निचर केवढ्याला घेतलं 7,000, पेटंट्स 2,000, गुडविल 5,500 आणि बाकीच्या काहीच ॲसेट्स सांगितल्या नाहीत म्हणजे ॲज इट इज त्या घ्यायच्या. स्टॉकची व्हॅल्यू काहीच सांगितली नव्हती. केवढ्याचा आहे स्टॉक 80,000, तो ॲज इट इज आपण घेणार. त्यानंतर बिल्स रिसिवेबल आहेत बघा, बिल्स रिसिवेबल कितीचे आहेत बिल्स रिसिवेबल 75,000चे.
त्याची काही जरी व्हॅल्युएशन केली नाही, कमी किंवा जास्त काहीच व्हॅल्यू केलेली नाही, म्हणजे ती आहे तशीच आपण घेणार आहोत. देन कॅश 2000. बरोबर. या सगळ्या ॲसेट्स घेतल्या, या ॲसेट्सचं व्हॅल्युएशन केलं, याची टोटल आली 2,56,500. आपण पी सी कसं कॅल्क्युलेट करतो? ॲसेट्स टेकन ओव्हर मायनस लायबिलिटीज टेकन ओव्हर. आता याच्यामध्ये लेस लायबिलिटीज. आता कोणकोणत्या लायबिलिटीज आहेत? तर लायबिलिटी साईडला फक्त 2 लायबिलिटी आहेत, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. आता याच्या बाबतीत काहीच ॲडजस्टमेंट दिलेली नाही. याचा अर्थ काय आहे? इट मीन्स ह्या लायबिलिटीज आहे त्याच प्राइसेसला घ्यायच्या आहेत. किती आहे? बिल्स पेएबल 50,000 दिसते वरती तुम्हाला. बँक ओव्हरड्राफ्ट 20,000 म्हणजे काय झालं? 70,000. मग 2,56,000 मायनस 70,000 किती आले? 1,86,500. परचेस प्राईस बिझनेस केवढ्याला घेतला? 1,86,500. बरोबर. आता नेक्स्ट स्टेप काय असतं की आपल्याला हे डिस्चार्ज करायचं असतं, पेमेंट करायचं असतं, पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. कसं करणार आहोत आपण? सांगितले सेकंड पॅरामध्ये की 86,500 ना हे शेअर्स देणार आहे. बरोबर. 500ची कॅश देणार आहे आणि राहिलेली अमाऊंट जी आहे ती 7% डिबेंचर्स देणार आहे. मग आता ही कशी कॅल्क्युलेट केली? बघा, 86,500 आणि 500 म्हणजे 87,000 झाले आणि 1,86,500मधून 87,000 गेले. किती राहिली अमाऊंट? 99,500. ही बॅलन्सिंग फिगर आहे आणि ही बॅलन्सिंग फिगर कशात द्यायची आहे? 7% डिबेंचर्समध्ये द्यायची आहे. कुठून आणले कळले का हे 99,500? टोटल पैसे किती द्यायचे होते? 1,86,500. बरोबर. त्यातनं किती दिले? हे 86,500 आणि 500 म्हणजे 87,000 गेले. किती राहिले? 99,500 राहिले. आणि मग हे 99,500 हे काय करायचे आहे ते बघा, इथं वरती दिले की नाही? बॅलन्स इन 7% डिबेंचर्स. म्हणजे हा बॅलन्स काय करणार आहोत आपण? 7% डिबेंचर्समध्ये देणार आहोत. हे झालं पेमेंट ऑफ पी सी 1,86,500 आणि इथं 1,86,500. समजला? पी सी समजला? कॅल्क्युलेशन ऑफ पी सी आणि पेमेंट ऑफ पी सी. आता आपण काय करूया? आपण एंट्री नवीन कंपनीच्या किंवा इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड काय एंट्री होतील ते आपण पाहूयात. 3 एंट्री असतात. पहिली असते बिझनेस परचेस केलेली, सेकंड असते ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हरची आणि थर्ड काय असते? पेमेंट ऑफ पी सी. बरोबर आहे की नाही? आता बिझनेस केवढ्याला परचेस केला आहे? पी सी कॅल्क्युलेट जो केलेला असतो त्या किमतीला बिझनेस परचेस केलेला आहे. बरोबर. मग काय एंट्री होईल? बिझनेस परचेस अकाउंट डेबिट. हे बघा इथं केलेली आहे. किती अमाऊंट आहे? 1,86,500 टू एक्स लिमिटेड अकाउंट 1,86,500. बिझनेस परचेस केला. बीइंग द परचेस ऑफ बिझनेस फ्रॉम एक्स लिमिटेड. नॅरेशन लिहिलं आपण. ठीक आहे. आता नेक्स्ट काय होईल? नेक्स्ट एंट्री असते सगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटी सगळं पी सीमध्ये जे दिलेलं आहे ह्या पी सीमधलं जसंच्या तसं उचलून आपण इथे टाकणार आहोत. मशिनरी अकाउंट डेबिट केवढ्याला घेतली? मशिनरी 85,000ला. फर्निचर अकाउंट डेबिट 7,000. पेटंट्स अकाउंट डेबिट 2,000. गुडविल अकाउंट डेबिट 5,500. स्टॉक अकाउंट डेबिट 80,000. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 75,000. कॅश अकाउंट डेबिट 2,000. आहे ना पी सीला सगळं लिहिलं आहे ना? प्रॉब्लेम तुम्ही नोटबुकमध्ये? ओके. देन 2 बिल्स पेएबल अकाउंट केवढ्याला घेतलं? बिल्स पेएबल 50,000. 2 बँक ओव्हरड्राफ्ट 20,000 आणि 2 बिझनेस परचेस अकाउंट ही जी वरची डेबिट होतं की नाही बिझनेस परचेसला 1,86,000चं त्याला क्रेडिट द्यायचं, डेबिट होतं ते इथं काय होईल? त्याला क्रेडिट पडेल 1,86,500. समजले का? नॅरेशन काय लिहिणार आपण? बीइंग द इनकॉर्पोरेशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर फ्रॉम एक्स लिमिटेड. ओके. बाय. आता नेक्स्ट काय आहे? आपण एक्स लिमिटेडला आपण काय काय दिलं?
बरोबर की नाही. तर पहिल्या एंट्रीत एक्स लिमिटेडला क्रेडिट होतं बघा इथे, हे बघा दिसलं का, 2x लिमिटेड किती क्रेडिट होतं, 1,86,500. आता त्याला काय देणार आपण, डेबिट देणार. बघा आता डेबिट दिलं, एक्स लिमिटेड अकाउंट डेबिट, किती अमाऊंट लिहिली बघा, 1,86,500. आता क्रेडिट कशाला द्यायचं, जे काही पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटला द्यायचं. 2 शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल दिलं ना आपण 86,500. नंतर डिबेंचर्स दिले 7% डिबेंचर्स 99,500 आणि 2 कॅश अकाउंट 500. बरोबर. आणि नॅरेशन काय लिहिणार आपण, बीइंग द परचेस कन्सिडरेशन सॅटिस्फाईड इन कॅश, शेअर्स अँड डिबेंचर्स. फिनिश प्रॉब्लेम. 7.5 मार्क PC कॅल्क्युलेट करायला आणि 7.5 मार्क ह्या 3 एंट्रीला, 2.5 मार्क फॉर ईच एंट्री, असं त्याचं डिस्ट्रीब्युशन असतं. 15 मार्क्सचा प्रॉब्लेम झाला. समजला का, सोपं आहे ॲब्सॉर्प्शन. 2 प्रॉब्लेम झाले आपले. ठीक आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये उतरून काढा. उद्या गुढीपाडवा आहे. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात आपल्याकडून हा कोरोना जावा आणि आपल्याला सगळ्यांना आरोग्य चांगलं लाभो ही शुभेच्छा. थांबूयात. बाय बाय.